शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जय श्री राम, 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 जय श्री राम। रामकृष्ण हरी। मी हरिभक्ती परायण रामकृष्ण हरी। मी हरिभक्ती परायण सार्थक महाराष्ट्र पुढे संत शिरोमणी नामदेव महाराज पड पायी पंढरपूर वारकरी संप्रदायाचा एक उपासक आणि सेवक असलेल्या नात्याने आणि भारत मातेचा पुत्र असलेल्या नात्याने मी येथे उपस्थित आहे। आपल्या सर्वांना माता बंधू भगिनी तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपण ह्या ज्या हिंदू संमेलनासाठी उपस्थित आहोत त्याची थोडीशी प्रास्ताविकता करतो। आज आपण या ठिकाणी श्री पद्मावती माता मंदिर ओझरडे या पवित्र भूमीमध्ये अखिल हिंदू संमेलनासाठी उपस्थित आहोत। तर कोणता उद्देश आहे या हिंदू संमेलनाचा? हिंदू संमेलन म्हणजे काय, ह्या मागचं हिंदू संमेलन भरवण्यामागचं कारण काय, उद्देश काय, हा थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ। आपल्या ज्या भारत भूमीमध्ये जे हिंदू धर्म लयाला चाललेला आहे, हिंदू धर्मावर ग्लानी आलेली आहे, मालिनी निर्माण झालेली आहे। भगवद्गीतेमध्ये जसं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। की जेव्हा जेव्हा या हिंदू धर्मावर भरतभूमीवर संकट येईल, धर्मावर मालिनी निर्माण होईल, ग्लानी धर्म लयाला जाईल, तेव्हा तेव्हा मी म्हणजेच कोण एक दैवी शक्ती अवतारित होईल आणि दैवी शक्ती अवतारित झाल्यावर त्या हिंदू धर्माचं पालन, त्या हिंदू धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे अवतार घेईन। ह्याच नात्याने आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपलं स्वराज्य निर्माण केलं। कोणत्या पद्धतीसाठी, कोणत्या गोष्टीसाठी, कोणत्या कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं? काय कारण होतं? आताच्या परिस्थितीला जो हिंदू धर्माची विटंबना चालू आहे, जो हिंदू धर्माचा छळ चालू आहे, ते पाहण्यासाठी का शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं? आपण नुसतं म्हणतो धर्मो रक्षति रक्षितः, धर्मो रक्षति रक्षितः। आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर, घरावर, गाड्यांवर हे ब्रीदवाक्य लिहिलेलं असतं की धर्मो रक्षति रक्षितः, पण त्याचा मुळात अर्थ मला ठाऊक असावा असं मी तर मानत नाही। का तर कोणाच्या कृतीतून आपल्याला ते दिसत नाही। काय म्हणतो धर्मो रक्षति रक्षितः? धर्म स्वतःहून म्हणतो की जर तुम्ही धर्माचं रक्षण कराल तर धर्म हे तुमचं रक्षण करणार आहे। आणि आपलं अहोभाग्य आहे की आपण या महाराष्ट्रामध्ये, या भरत भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत। आपल्याला तो अभिमान असला पाहिजे। आपली मराठी भाषा, आपला हिंदू धर्म हा कुठून आणून बसवलेला किंवा कोणी स्वतःहून उभा केलेला ह्याचा काही लिखित पुरावे नाही। हा आधी अंत काळापासून स्थित झालेला आहे। जो धर्म सुरुवातीला निर्माण झाला तो आपला सनातन धर्म हा कोणाची त्याच धरून वर आलेला नाही। आपल्या या मराठी भाषेला किंवा आपल्या या महाराष्ट्राला पांडुरंगाचं सातत्याने मराठीतून स्मरण करायला लावणारी भाषा ही आमच्या संतांनी जिवंत ठेवली। आणि प्रामुख्याने या संतांबद्दल जर सांगायचं झालं तर मी आवर्जून सांगतो की आपल्याला आपली मराठी भाषा कुठून जन्माला आली तर कोणी अमुक दिवशी शाळा निर्माण झाली, शाळा बांधण्यात आली, माणसं शिकली आणि मराठी भाषेचा उगम झाला असं नाही। तर जेव्हा आईने आपल्या बाळासाठी पहिली उभी गायली असेल तेव्हा आपली मराठी भाषा निर्माण झाली। आणि कांदा पोळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा आहे असा म्हणणारा आमचा सावकोबा माळी त्यांनीही मराठी भाषा जागी ठेवली। आणि असं असताना आपण आता पाहतोय लँड जिहाद, लव जिहाद अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मामध्ये होत चाललेल्या आहेत। कुठला सांस्कृतिक कार्यक्रम जर घ्यायचा झालं तर त्यासाठी लोकांना आवर्जून आणावं लागतं। ही मोठी खंत आहे। ज्या गोष्टी आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। सणासाठी प्रत्येक जण एकत्र येतात आणि
आपल्या सणासाठी नवे नवे आपल्या ताटामध्ये सुद्धा आपण पाहतो की जेव्हा जेवण आपण जेवतो प्रत्येक भोजन प्रत्येक पदार्थ वाढताना सुद्धा आपल्याला आपली संस्कृती दिसते. अशी ही आपली मराठी संस्कृती ती जागृत व्हावी, सर्वांच्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल आस्था निर्माण व्हावी, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी आणि जाती पंथ भाषाभेद अनेक असे भेदाभेद विसरून सर्वांनी एकत्रित येऊन धर्माचं कार्य करून ह्या आपल्या हिंदू धर्म पुन्हा उदयाला आणून पुन्हा हिंदू धर्माचा जयघोष करून हिंदू धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आपण हे जागतिक हिंदू संमेलन ठरवत आहोत. हे एवढंच म्हणून मी माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो.